महासागराच्या निळ्याशार लाटांवर आता भारत एक असा इतिहास लिहिणार आहे जो ड्रॅगनची झोप उडवणार आहे। हे नुसतं शहर नाही तर समुद्राच्या छाताडावर उभारलेला भारताचा एक अजेय किल्ला आहे। निकोबारचं हे रणशिंग चीनच्या साम्राज्यवादाला लगाम घालण्यासाठी फुंकलं गेलंय। पाहूयात त्याचा विशेष व्हिडिओ। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। निकोबार बेट, इथून जगाचा व्यापार चालतो, पण आता याच ठिकाणी भारताचं ब्रह्मास्त्र तयार होत आहे। नाव आहे ग्रेट निकोबार प्रोजेक्ट। भारत सरकार इथे एक अति आधुनिक शहर, इंटरनॅशनल ट्रान्सशिपमेंट टर्मिनल आणि ग्रीनफील्ड एअरपोर्ट उभारणार आहे। हा केवळ विकास नाही तर चीनला घेरण्यासाठी आखलेला एक चक्रव्यूह आहे। विचार करा, ज्या मलक्का सामुद्रधुनीतून चीनच्या 70% अधिक तेल पुरवठा होतो, त्याच रस्त्यावर भारत आता पहारेकरी म्हणून बसणार आहे। आतापर्यंत महाकाय जहाजांना कोलंबो किंवा सिंगापूरला जावं लागायचं, पण आता ते आपल्या निकोबार मध्ये नांगट टाकतील। यामुळे भारताच्या तिजोरीत कोट्यावधींची भर पडेलच, पण युद्ध प्रसंगी आपण चीनची रसद एका झटक्यात तोडू शकू। या प्रोजेक्टचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरण समतोल। निकोबार मध्ये झाडं कापली जाणार, म्हणून चक्क 2000 किलोमीटर लांब असलेल्या हरियाणात 97 वर्ग किलोमीटरवर नवीन जंगल उभारली जाणार आहे। विकास आणि निसर्ग यांचा हा अजब मेळ आहे। 2047 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृत काळापर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल। यामध्ये आधुनिक टाउनशिप आणि स्वतःचा वीज प्रकल्प असेल, ज्यामुळे हे बेट पूर्णपणे आत्मनिर्भर बनेल। हा प्रोजेक्ट भारताला केवळ आर्थिक महाशक्ती बनवणार नाही, तर दक्षिण पूर्व आशियात भारताचा दबदबा निर्माण करणारा सामरिक मास्टरस्ट्रोक ठरेल। निकोबारचा हा कायापालट म्हणजे भारताचे जागतिक राजकारणात टाकलेलं सर्वात धाडसी पाऊल आहे। 2047 चा भारत कसा असेल त्याची ही एक छोटी पण शक्तिशाली झलक आहे। समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन भारत आता जगावर राज्य करायला सज्ज झालाय। निकोबारच्या या नव्या पर्वाकडे पूर्ण जगाचं लक्ष लागलंय। तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला आत्ताच फॉलो करा। धन्यवाद।